29 मे 2025 रोजी इथून मागे सरकारने लेखी दिलेल्या आश्वासनानुसार दादांनी यापूर्वीचे 6 ते 7 उपोषणं सोडलेली आहे। याचा प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून बराच वेळा झाला, पाहिला आणि सगळ्यांनी तो नोंद केलेला आहे। आपल्याला इथे सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ठिकाणी दादांनी ही घोषणा 4 महिन्यापूर्वी केली, याची कल्पना सरकारला, या प्रशासनाला जाणीवपूर्वक यापूर्वी 4 वेळा 10 वेळा झाली आहे आणि आपल्या माध्यमातून बराच वेळा याची माहिती सरकारने आपल्याला सुद्धा दिलेली आहे। हे करत असताना सरकारकडे निवेदन आमरण उपोषणाचं असताना नियम 26 तारखेला आला, तो लागू केला। निवेदनाचा दिनांक हा 4 महिन्यापूर्वीचा होता। हा आता वादाचा मुद्दा आहे, आम्ही मांडू। पहिली गोष्ट, दादांना जी पहिली परवानगी मिळाली ती नवीन बॉम्बे पोलीस ॲक्टच्या नवीन धोरणानुसार, नवीन रूलनुसार मिळाली। त्या ठिकाणी ही डेजिग्नेटेड प्लेस जी आहे आझाद मैदान, आपल्याला माहिती आहे 5000ची ही क्षमता असलेलं डेजिग्नेटेड प्लेस इथे देण्यात आलं दादांना आणि त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण आपल्या सर्वांच्या आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे या 2 ते 3 दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत, आंदोलक काय आरोपी नाही आहे। पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना इथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट, ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात, त्या देणं गरजेचं होतं। आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे, याची कल्पना सरकारला देखील होती। या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे कमिशनर आहेत यांच्याजवळ त्या ठिकाणी बऱ्याचशा 12 तारखेला याची मीटिंग झाली। याचं संयोजन कसं करायचं, यापूर्वी 26 तारखेला जी दादांनी डेडलाईन दिली होती त्या संदर्भात देखील चर्चा झाली। नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली, सरकारला काय आवाहन केलं, याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने जर दादांच्या आमरण उपोषणाची किंवा याची वेळ इथे दादांवर आणि सरकारवर देखील आणि किंबहुना या गणेश उत्सवाच्या दृष्टिकोनातून कोणावरही आली नसती, इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नसता, हीच दादांची, सर्व मराठ्यांची, सर्व मराठा सेवकांची ही मनापासूनची इच्छा होती। परंतु सरकारने स्वतःहून वेळ घेऊन इथून मागे लेखी तिथे आश्वासन देऊन कोणतंही काम त्यांच्या वेळेत आणि दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण केलं नाही, याची कल्पना आहे। आज माननीय कोर्टाने 9 तारखेला त्या दिवशी 26ची जी पहिली सुनावणी झाली, त्या 26 तारखेच्या सुनावणीमध्ये दादांना पार्टी करून घेण्यात आलं आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली। ती नोटीस रिटर्नेबल ही 9 तारखेला म्हणजे येणाऱ्या 9 सप्टेंबरला ठेवली। परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या हरकत नाही। काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून 9 सप्टेंबरला ठेवली, परंतु काही अंतरिम अर्ज आज आले आणि आंदोलकांच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या वाईट गोष्टी काही घुसखोर आलेल्या आहेत त्यांच्या वाईट गोष्टी इथे दाखवण्यात आल्या। हरकत नाही, काही गोष्टी दादांनी सुद्धा सुरुवातीपासून निघाल्यापासून त्यांनी सांगितलं की आंदोलनकर्त्यांनी कोर्टाच्या सर्व आदेशाचं पालन करावं। त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आंतरवली सराटी ते मुंबई आणि मुंबई इथे आल्यानंतर सुद्धा मी आपल्या माध्यमातून वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना, मराठा सेवकांना यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय, कायदा, सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे। ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला। परंतु दिनांक 29, 30 व 31 या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली। वाईट गोष्टी दाखवल्या जातात, चांगल्या दाखवल्या जात नाहीत, आपल्याला त्या दाखवणं गरजेचं आहे। मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही, उलट त्यांचे हक्क प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांचे हक्क अबाधित केलेले आहे। ही राजश्री शाहूंनी, शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। तरी दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे, दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे। येथील लोकांना कोणताही त्रास देण्याचा त्यांचा कोणता
अरे कुठे निघालायस? काय झालं? अशी काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे. परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे, 5,000ची परमिशन आहे, तुम्ही 5,000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा. त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील. या आंदोलनामध्ये हुल्लडबाजी होते, अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकतात हे मान्य केलं, पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा व्हॅकेट करण्याचे आदेश दिलेले. याकडे तुम्ही कसं बघणार आहात किंवा याबाबतच्या सूचना कशा मार्गी करणार? असं आहे, ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही. आज तुम्ही आंदोलक कशी येणार, कुठून येणार, दादांचं आव्हान 4 महिन्यापासून आहे. या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल. एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं, अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही घालून उपयोग नाही. तुम्ही सरकारने काय पाहिलं पाहिजे आंदोलनकर्त्यांचं. त्याच्यानंतर विनंती आहे, मुद्दावर या, तुम्ही ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी केलेली मागणी कोर्टानं मान्य केली, ही महत्वाची गोष्ट. बरोबर. त्याच्या आधी मात्र आझाद मैदान सोडून इतर दक्षिण मुंबईतल्या CSMT वगैरे जागा व्हॅकेट करायचे आदेश दिले, त्याबद्दल काय सांगता? त्याबद्दल कोर्टाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला त्या नियम पाळायचे आहेत आणि नवीन नियम पाळण्याचा देखील दादांनी जो अर्ज दिला, तुम्हाला माहिती असेल 26-27 तारखेला तो अर्ज दिला गेला आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी हेही सांगितलं आहे की वेळोवेळी जी दररोज मागणी करायची आहे, उपोषण आमरण आहे, त्या संदर्भात त्यांचा अर्ज असा आहे. त्या दिवशीसुद्धा एक वेगळा अर्ज दिला की उपोषण आमरण उपोषण असल्यामुळे दररोज हा अर्ज करणं शक्य नाही. आज तुम्ही 9:30 ते 5:30 या ड्युटी केल्यासारखा तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही बाब आम्ही आमच्या अर्जामध्ये दिलेली आहे, परंतु ही बाब कोर्टापुढे जाणीवपूर्वक आणली जात नाही. आम्ही उद्या आता त्या गोष्टीबद्दल आम्ही उहापोह कोर्टापुढे कडू की एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणं योग्य नाही. ही डेजिग्नेटेड प्लेस आहे. दादांचं आमरण उपोषण एका जागेवरच आहे. आमरण उपोषण असल्यामुळे दादांची तब्येत तशी खालावली आहे. त्यांना सकाळी या गोष्टी मी बोलण्यास गेलो, परंतु त्यांची बोलण्याची ताकद आणि मनस्थिती नाही. आपण सगळे पाहता 4था दिवस आहे. तर आपण सुद्धा मी आपल्या माध्यमातून मराठा सेवकांना, आंदोलकांना आवाहन करतो, शांततेत तुम्ही ज्या आदेश आहेत दादा सांगतील त्या तुम्ही पाळा आणि तुम्ही 5,000 सोडून याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या मैदानामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही ठिकाणावर थांबू नये. कोर्टात तुम्ही म्हटलेलं आहे की आम्ही जरांगे पाटलांची समजूत काढू, कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती सदावर काढणार आहे? बरोबर आहे. गुणरत्न सदावर्ते जबाबदार वकील आहेत. त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं आणि त्यांनी जे मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट्स देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण होते. ती थांबवावी, त्यांना सुद्धा थांबवावं आणि मीडियाने सुद्धा त्यांना विचित्र प्रश्न विचारण्यापासून थांबवावे, ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली. तुम्ही जरांगे पाटील यांची समजूत काढणार आहे असं कोर्टात म्हटलं, कुठल्या मुद्द्यांवर समजूत काढणार? आम्ही जरांगे पाटलांची एक मुख्य ते आंदोलनकर्ते आहेत, मराठा सेवक आहेत, ते स्वतःला मराठा सेवक म्हणून घेतात. या सर्व मराठा सेवकांनी महाराष्ट्रातून आलेल्या याची दखल प्रामाणिकपणे याची घेतली पाहिजे. त्यांचा आदेश तिथे पाळला पाहिजे. त्यांचा आदेश हा सर्वांसाठी आज शिरसावन्य आहे. आणि या उलट मी आता जाऊन सांगतो, आमच्या दोन्ही वकिलांनी राजेश टेकाळे जे असतील, डुबे जे असतील, यांनी तिथे सांगितलं की तुम्ही सरकारला त्यांनी केलेली मागणी मान्य करायला लावा. आंदोलन 1 दिवसात 1 तासात संपेल हे दादांनी देखील सांगितलं. मी सुद्धा बऱ्याच वेळा मीडियासमोर सांगितलेलं आहे. आंदोलन वाढवण्याचं कारण काय? ठीक आहे, त्याला काही प्रोसिजर आहेत, परंतु त्यांनी घोषणा केल्यानंतर लेखी स्वरूपात काही दिलं तर आंदोलन थांबू शकतं.